चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एक नुकतीच पोलीस भरतीचे या ठिकाणी कधी होईल, काय होईल आणि किती जागांसाठी होईल या ठिकाणी प्रत्येक टेलिग्राम ग्रुप असेल, इंस्टा असेल, प्रत्येक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत की 9,000 पदांची होईल, त्यामध्ये वाढ होऊन 15,000 होतील। मात्र अजूनही कुठल्याही जिल्ह्याच्या रिक्त जागांचा अहवाल संपूर्णपणे राज्य शासनाच्या हातात हा 1 तारखेला पडलेला आहे। या अगोदर असं निश्चित नव्हतं किती जागा असतील, त्यापैकी काही जिल्ह्यांच्या जागा ह्या आपल्या समोर सुद्धा आलेल्या आहेत। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर असेल, त्यानंतर जालना असेल, त्यानंतर नाशिक असेल, अशा विविध जिल्ह्यात, त्यानंतर नवीन आयुक्तालयाची निर्मिती असेल, अशा वेगवेगळ्या गटामध्ये असणाऱ्या SRPFच्या जागा असो, शिपाई असो, त्यानंतर चालक असो, त्यानंतर बॅट्समन असो, अशा वेगवेगळ्या जागांच्या या ठिकाणी अहवाल आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतो आहे। बघा त्याच धर्तीवरती ही जी माहिती आहे आपल्याला सांगितलं होतं 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर हे कुठलं नाशिक शहर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, मात्र लक्षात द्या नाशिक शहर 1 जानेवारी 2024 पासून 31 जानेवारी 31 डिसेंबर 2024 रिक्त असणाऱ्या हा 97 अंमलदारांची या ठिकाणी त्यांनी काय हे केलेले आहे, म्हणजे प्रमोशन झालेलं आहे। अशा विविध तुम्हाला बातम्या दिसत असतील। त्यानंतर इकडच्या बाईतला मीरा भाईंदर वसई विरार जे पोलीस आयुक्तालय आहे यामध्ये किती जागांची आवश्यकता असं एक परिपत्रक आपण प्रत्येकानंच पाहिलं असेल, तर त्या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी 689 जागा ह्या रिक्त आहेत। मात्र या जागांची भरतीचा अहवाल 1 तारखेला म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी 13 ऑक्टोबर नंतर म्हणजेच 14 किंवा 13 ऑक्टोबरला आचारसंहितेची या ठिकाणी घोषणा होऊ शकते। परत पहा एक आंतरजिल्हा बदलीचे ही परिपत्रक आपण पाहिलं असेल की ज्या बदल्या आहेत त्या अगोदर बदल्या घेतल्या जातात, आंतरजिल्हा बदली करण्याचं या ठिकाणी कार्यक्रम सध्या चालू आहे शासन स्तरावरती। पहा ज्यांची खालील यादी समावेत 8 वर्ष पूर्ण झालेल्या व आंतरजिल्हा बदलीचा अर्ज केलेल्या पोलीस अंमलदाराची आई ही प्रकरणे संबंधित घटकाकडे पाठविण्यात येणार असल्याने या यादीतील अंमलदारांनी यापूर्वी अर्ज दिलेले आहेत, परंतु त्यांना आता अर्ज मागे घ्यायचा आहे। तसेच त्यांनी कार्यालयात 4 दिवसाच्या आत कळवावे। त्यानंतर दिला कोणताही पोलीस अंमलदार आंतरजिल्हा बदलीची चौकशी करण्यासाठी इकडील कार्यालयात हजर राहणार नाही, त्यांचा प्रभारी अधिकारी याची नोंद घेईल। ज्यांना 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या या ठिकाणी बदलीचा कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे। आणि आपण जर बघितलं तर ही जळगावची बातमी आहे। पहा दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 150 म्हणजे जवळजवळ 150 जागा ह्या शिपाई पदासाठी भरल्या जाणार आहेत। आणि आपला महत्त्वाचा मुद्दा आहे, पहिला टप्पा संपला त्यानंतर आता 1200 पदे मुंबईमध्ये असतील, 7,000 पद 7,500 साठी भरती होईल असं परिपत्र या ठिकाणी दिव्य मराठी जळगाव मंगळवार 1 ऑक्टोबर रोजीचं हे पेपरवरलं कात्रण आहे। त्यामध्ये आपण पाहिले पहिला टप्पा संपल्यानंतरच दुसरी भरती सुरू होईल असंही त्यावर दिलं होतं त्यांनी। मात्र काही समाज माध्यमावर या ठिकाणी दाखवलं जाते की विधानसभेनंतर मात्र त्यांची वेगाने सध्या चालू आहे। कदाचित आचारसंहितेच्या अगोदरच जसं आपण पाहिलं असेल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी एक ट्विट केलंय, ट्विट करून त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जी विद्यार्थ्यांची मागणी होती MPSCकडे गट क च्या जागा म्हणजे PSIच्या जागा ज्या असतील त्यांनी सांगितलेल्या आयोगाला फोन संपर्क करून की या येणाऱ्या आठवड्यात म्हणजेच या हप्त्यामध्ये जाहिरात टाका। तशीच त्यांनी जसे त्या जाहिरातीसाठी तसाच या जाहिरातीसाठीही त्यांनी या ठिकाणी तत्परतेने दाखवलेलं आहे, कारण की जवळपास खूप विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा सदस्याला निवेदन दिले। महत्त्वाची बातमी लोकसंख्येनुसार पोलिसांच्या संख्येत वाढ करणार ही एक बातमी तुम्ही प्रत्येकाने पाहिली असेल आणि त्या बातमीत असं दिलं असेल की 98,000 राज्यात 98,000 पोलिसांची या ठिकाणी भरती होईल। राज्यात 98,000 पोलिसांची भरती होईल तर खरंच होईल का? तर हो, या ठिकाणी 2014 मध्ये जे सरकार होतं 2014 पासून त्यांनी हे ठरवलेलं आहे की लोकसंख्येच्या आधारावरती सध्या जर पाहिलं महाराष्ट्रात तर 1 लाख लोकसंख्येमध्ये जवळपास 1 लाख लोकसंख्येमागे 136 पोलीस आहेत। मात्र जो केंद्र सरकार बघा
1,00,000 लोकसंख्येमागे 225 असावे असं संसदेमध्ये ठरवलंय. सर्वाधिक प्रमाण हे कुठं आहे तर नागालँड राज्यामध्ये 1,189, म्हणजे 1,00,000 लोकसंख्येमध्ये मागे 1,01,189.33 एवढे पोलीस शिपाई पोलिसांची संख्या आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण तर दुसरा एक राज्य आहे बिहार. बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजेच 75.16 एवढे पोलीस आहेत 1,00,000 लोकसंख्येमागे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1,00,000 लोकसंख्येमागे 136 जवळपास पोलीस आहेत, 136. म्हणून जर 1,00,000 लोकसंख्येमागे 225 पोलिसांची भरती जर करायची असेल तर त्यासाठी 98,000 जागा ह्या भराव्या लागणार. ह्या जागा टप्प्याटप्प्यात भरल्या जातील. ह्या जागा कधीही एकदाच 98,000 पदांची जाहिरात येणं शक्यच नाही. 20,000 30,000पर्यंत जाहिरात येऊ शकते. मात्र हा प्रस्ताव 2014 पासून विचाराधीन आहे. विचाराधीन यावर अजून कुठलीही प्रत्यक्षामध्ये कुठलाही उतरण्याचा आतापर्यंत प्रयत्न नाही. मात्र 2014 पासून लोकसंख्येच्या आधारावर पोलीस भरती करण्याचा माग चालू आहे. परंतु आता त्यांनी ही जी बातमी तुम्ही बघितली असेल, ही जी बातमी आहे ही बातमी 1 ऑक्टोबरची असेल बघा. 1 ऑक्टोबर टेलिग्रामला पाहिले असेल तर ही या 1 ऑक्टोबरची नसून ही मागच्या 1 ऑक्टोबरची म्हणजे 2023 वर्षातल्या 1 ऑक्टोबरची ही जाहिरात आहे. हे कात्रणसुद्धा त्याच्याच 1 ऑक्टोबर 2023 मधलं 2024 मधलं नाही. तो तेव्हापासून प्रस्ताव हा विचाराधीन आहे. मात्र यामध्ये प्रत्यक्षात अजून कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. जसं कळल तसं आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. चला, धन्यवाद.